1990च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आपले स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आणि जिंकून देखील आणलं। तेव्हापासूनच ते आतापर्यंत आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटलांचा एक हाती वर्चस्व राहिलाय। या दरम्यानच्या काळात जर पाहिलं तर दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे मानसपुत्र म्हणून देखील समोर आले। पवारांच्या विश्वासू व्यक्तींमध्ये वळसे पाटलांचे नाव घेतलं जायचं। मात्र गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि ही फूट पाडणाऱ्या नेत्यांमध्ये एक नाव दिलीप वळसे पाटलांचे देखील असल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला। आता वर्तमानात जर पाहिलं तर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्याचा विडा उचललाय। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं शरद पवार आंबेगावमध्ये डाव टाकत आहेत का? चला तर मग सुरू करूयात। पण त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा। 90च्या दशकात शरद पवारांनी अनेक तरुणांना संधी देत राजकारणात पुढे केलं। त्यामध्ये अजित पवार, आर पाटील, जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील ही प्रमुख नावे होती। यामध्ये वैयक्तिकरित्या दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी शरद पवारांचं स्वीय सहाय्यक म्हणून देखील काम पाहिलं होतं। त्यामुळे पवारांचा त्यांच्यावर मोठा विश्वासही होता। तसंच त्यांना शरद पवारांचा मानसपुत्र देखील म्हटलं जायचं। 1990 मध्ये दिलीप वळसे पाटलांनी आंबेगावातून निवडणूक जिंकल्यानंतर पवारांनी त्यांना वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी देत ताकद पुरवली। मात्र गेल्या वर्षी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शरद पवारांचा पक्ष आणि चिन्ह घेऊन महायुती सरकारमध्ये सहभागी झाले। यावेळी अजित पवारांसोबत शरद पवारांचे बरेच निकटवर्गीय देखील होते। मात्र त्यामध्ये दिलीप वळसे पाटलांचे नाव हे सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं ठरलं। शिवाय शरद पवारांना देखील दिलीप वळसे पाटलांचं अजित पवारांसोबत जाणं हे वेदनादायक ठरलं। याबाबतचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। मात्र या सर्व वेदना बाजूला ठेवून शरद पवार मैदानात उतरले आणि वळसे पाटलांच्या विरोधात मोर्चा खोलला। सर्वात आधी तर पवारांनी ज्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वळसे पाटलांचं राजकारण चालतं त्याच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांना आपल्या बाजूने खेचत वळसे पाटलांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। आता तसं बघायला गेलं तर भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे सर्व वळसे पाटलांचे समर्थक आहेत। मात्र संचालकाचा थेट कनेक्ट हा सभासदांसोबत किंवा कारखान्यात माल देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत येत असल्यामुळे याचा फायदा देवदत्त निकमांना होईल असं पवारांचं आकलन असावं। त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करायची म्हणजे लोकसभा निवडणुकीत वळसे पाटील हे आंबेगाव मतदारसंघातून अजित पवारांच्या उमेदवारांना मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरले। इथून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हेंना 11,300 मतांची आघाडी होती। त्यामुळे ही बाब देखील वळसे पाटलांना विधानसभेत पिछाडीवर घेऊन जाणारी ठरते। मात्र आता या सर्व झाल्या वरवरच्या गोष्टी, पण वळसे पाटलांना डॅमेज करण्यासाठी पवारांनी काही शाब्दिक चाली देखील खेळल्यात। म्हणजेच आंबेगाव मतदारसंघ हा वळसे पाटलांचा बालेकिल्ला जरी असला तरी इथे शरद पवारांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे। इथली लोक ही आपल्या एखाद्या विधानाने भावनिक होतील ही बाब पवार जाणून आहेत। त्यानुसार पवारांनी 2 विधानं करत निवडणूक वळसे पाटलांच्या विरोधात फिरवली आहे। त्यातल्या पहिल्या विधानात पवार म्हणतात की दिलीप वळसे पाटलांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे माझे जवळचे सहकारी होते। त्यांनी शेवटपर्यंत माझी प्रामाणिकपणे साथ दिली। त्यांच्या विनंतीवरूनच मी दिलीप वळसे पाटलांना माझ्यासोबत काम करण्याची संधी दिली। त्यानंतर आमदार आणि विविध खात्यांचा मंत्रीही केलं। तसंच देशाच्या साखर उद्योगाशी संबंधित संस्थेचा अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेतही काम करण्याची संधी दिली। मात्र त्यांनी काय केलं? त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य जनतेला आवडलेला नाहीये। आता पवारांनी या विधानातून थेटपणे आंबेगावच्या जनतेला भावनिक केले। आंबेगावच्या जनतेच्या मनात दिलीप वळसे पाटलांसाठी पवारांनी इतकं सर्व करून देखील त्यांनी पडत्या काळात पवारांची साथ सोडली हा नॅरेटिव्ह सेट झालाय। त्याचा फटका वळसे पाटलांना निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे। दुसऱ्या विधानात पवारांनी देवदत्त निकम यांचं कौतुक करत देवदत्त निकम यांच्या रूपाने आंबेगावला एक सक्षम नेतृत्व मिळालंय असं म्हटलंय।
आता या विधानाच्या माध्यमातून आंबेगावच्या जनतेला संदेश गेलाय की पवारांवर विश्वास ठेवून आपण वळसे पाटलांचं नेतृत्व स्वीकारलं होतं. आता पवारांनी उतार वयात देवदत्त निकमांना संधी देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे जनता भावनिक झाली आणि याच भावनिकतेतून जनता निकमांना मतदान करताना दिसेल असंच वाटतंय. आता या दोन्ही विधानांचा खोलवर विचार केला तर आंबेगावात शरद पवार हे दिलीप वळसे पाटलांना डॅमेज करण्यात यशस्वी झालेत, यात काहीच शंका नाहीये. तर तुम्हाला देखील असंच वाटतंय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.